आपण सुखी का नाही? आम्ही सप्ते भरवतो, सर्व ऐकतोय काय, आणि नामात ताकद काय आहे, देवाचं नाम का घ्यावं हे सुद्धा ऐकतोय, तरी आम्ही सुखी नाही का? कारण जे करायला पाहिजे ते करत नाही माणूस. सप्ते करेल, जेवणं घालेल, वराती काढेल, काय जे असेल दिंड्या काढेल, मंदिरं बांधेल, सर्व करेल, पण मंदिरातला पुजारी तर सुखी व्हायला दिसला पाहिजे, समाधानी. आणि देवाजवळ समाधान आहे. समाधान पाहिजे असेल तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय समाधान नाही. मग आता एक तुम्ही जाणती माणसात भगवान गोपाल कृष्ण लहानपणी असा करगोटा याचा चांदीचा, पायात पैंजण, कुरळी केस, मोरपीस, आणि दुडू दुडू धावायला लागला. आपल्या नातवालाही पाहिलं तर आजीचा जीव भरून जातो, आईचाही ऊर भरून येतो. कसं दौडतं लहानपणी ते गोजीरवाणी मूल धावतं, त्यावेळेला किती आनंद होतो. काय लहान होण्यातच आनंद आहे बरं का. हा मी मोठं समजतो स्वतःला. लहानपण देगा देवा, बरोबर आहे का? हा, मग दुडू दुडू धावतोय, यशोदा पाठीमागे धावते, आणि तो काय मिळत नाही. हैराण झाली यशोदा, कधी त्याला गाठेन, पुढ्यात कधी घेईन, त्याला आलिंगन कधी देईन म्हणून धावते, पण तो काय मिळत नाही. पळतोय पुढं, ही पळती पाठीमागे. जाणती माणसं आहे म्हणून सांगतो, यशोदा माता ज्या वेळेला कृष्णाच्या ज्ञानाच्या पाठीमागे लागेल त्यावेळेला हे घडतं काय. आणि मग म्हणे हा असा ऐकायचा नाही, तर ह्याला शपथ घालायची. हा असा ऐकायचा नाही, याला शपथ घालायची. म्हणे कन्हैया थांब, तुला कृतयुगातल्या ऋषीमुनींची शपथ आहे, तू थांब. कुठं थांबतोय? तो पळतोयच, ही पाठीमागं पळते. पुन्हा हा थांबत नाही. बघितल्यावर अरे शपथेचा काही उपयोगच झाला नाही. म्हणे द्वापार युगातल्या साधू संतांचा, ऋषीमुनींचा तुला शपथ आहे, तू थांब. तरी देव थांबत नाही, कृष्ण दौडतोयच. भक्ती आणि ज्ञान साधना करणाऱ्या मंडळींनी तरी विचार करावा. साधना नुसतं म्हणून जमत नाही. साधना म्हणजे काय अवघड आहे का? या कराडचा इतिहास आहे. सखुबाई कुठली कराडची सखुबाईच का संत होऊन गेली? काय शिकलेली बाई होती? देवाबद्दल प्रेम नाही, तिला ज्ञानेश्वरी नाही, पंचदशी नाही, अथर्व कुठले वेद माहिती नाही, काय नाही. देवभावाचा भुकेला, आणि हाच दुष्काळ तयाला. आपण सर्व देतो देवाला, पण भाव देईल तो खरा त्याच्या आयुष्याचं कल्याणच आहे, प्रश्नच नाही. मग हिथं कसे आहे, कृतयुगाचे घातले, द्वापार युगाची घातली शपथ, तरी कृष्ण थांबत नाही. मग त्रेतायुगाची शपथ घातली, ऋषीमुनींची, देवादिकांची, सर्वांच्या शपथा घातल्या. आता तुला सर्वांची शपथ आहे, तू थांब. कुठं कृष्ण थांबतोय? कृष्ण दौडतोयच, पाठीमागे यशोदा धावतेच. भक्तिरूपी यशोदा ज्ञानरूपी कृष्णाला शोधायला, पकडायला जाते. पुढे आता म्हणे अजूनही ऐकत नाही, हा आता काय करावं? तर हे पूर्वीच कथन करून ठेवलेलं आहे त्रिकाज्ञानी ऋषीमुनीने. हे 4 युगांचं, कलियुगांचं सुद्धा वर्णन आहे, पहिलेच करून ठेवले. म्हणे कलियुगातील साधू संतांची आणि प्रभूच्या नामाची तुला शपथ आहे, तू जाग्यावर थांब. तिथंच थांबला कृष्ण, तिथंच थांबला. प्रश्न पडला, पकडला, गळ्याला लावला, आलिंगन दिलं, डोळ्यातून अश्रूधारा वाहत आहेत. आणि प्रश्न पडला, हे काय याच्यात असं आहे? कृष्ण त्रेतायुगातली शपथ घातली, द्वापार युगातली घातली, कृतयुगातली घातली, तरी थांबला नाही. आणि हा कलियुगातल्या संतांची आणि नामाची शपथ घातल्याबरोबर थांबला. का रे कृष्णा, तुला एवढ्या शब्द घालून थांबला नाहीस, आणि आज तू
कलियुगातल्या संतांची आणि नामाची शपथ घातल्यावर तू थांबलास. काय रहस्य आहे म्हणे? आई नाही, काही विशेष नाही. पण तसं पाहिलं तर विशेष पण आहे. सोपाने नामात एवढी ताकद आहे, नामात एवढी ताकद आहे की ती मला बांधली जाते. मी कुणाला बांधला जात नाही, पण नामाला बांधला जातो. जनाबाईचा अभंग तुमच्या ह्याच्यात म्हणता का? दरीला पंढरीचा चोर. वा वा वा, काय शेवटी हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडेला. शब्द केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली वेडी. सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. जनी म्हणे विठ्ठलाला जीवेन मी सोडी तुला. आता तरी सावध व्हावं का नाही माणसानं? जनाबाईनं ढळढळीत उदाहरण दिले. आम्ही त्याला सुरुवात ह्याच्यात म्हणतो, आपल्याला म्हणता येत नाही. पण भजनी लोक म्हणतात, गायक असतात, त्यांना काय म्हणतात ते आवाज वगैरे सर्व असतं, ऐकताना मधुर वाटते. पण प्रत्यक्ष कृती आपल्या ठिकाणी ती झाली पाहिजे ना. आपण म्हणतोय ना, भजनात म्हणलं सुरुवात झाली की एकापेक्षा एक गवळणी काय, अभंग काय, बरेच गोष्टी होतात. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. हो दरीला पंढरीचा चोर. काय खरोखर पांडुरंग का नाही जागावर? आमचं तालाच जातंय बाबा. काय मी म्हणतो, कोण म्हणतं का होतंय? मी म्हणतो, मी गाणारा, मी प्रवचनकार, मी काय मठाधिपती, मी शेतकरी, मी आमका, मी तमका. मी हा सुटत नाही माणसाला. आणि संत एवढंच सांगतात, मी काढा तुम्ही सुखी व्हाल. आणि तो मी कशा निघतो? एक नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणिक पंथा जाशील झणी. पण आपल्याला देहबुद्धीमुळं आणि मायेचा आपल्या प्रभाव असल्यामुळं हे जमत नाही. रात्री सर बोलता बोलता बोललो ना, साधनेबद्दल एक चरण म्हणतो फक्त, बाकी नाही, आमचा विशेष नाही तो. ममताई काय? ममताई सासू भारी लबाड, हरिभजनाला सदैवाड. ममताई सासू भारी लबाड, हरिभजनाला सदैव आड. गांजित असतील अंतरी पांडुरंग कैवारी, विठुरायाच्या रायाच्या माझ्या पंढरी, विठुरायाच्या रायाच्या या पंढरी. ममताई सासू भारी लबाड. अरे हे सर्व गबाळ घेऊन चाललोय ना आपण. कर कर करतोय, त्याच्यात अनुभव काय येत नाही? आपला हास्य चेहरा का होत नाही? आमच्या जीवनात समाधान का मिळत नाही? काय सकाळी भजन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी काय वेगळंच. वरवर तुका नाथ महाराज थोडंसं कठोर भाषेत आपल्याला सांगतात, ही माणसं जागा होण्यासाठी, तुम्ही आम्ही जागा होण्यासाठी. चल चल नाचायाची एकच गाई, नाचायाची एकच गाई, चल मना शोध कर झटपट, नाहीतर अवघीच रे लटपट. काय हे फक्त भक्तीचं काम आहे हो. शबरी काय विद्वान होती का? का आम्ही एवढं देवळात जातोय, पोथ्या वाचतो, मंदिरात जातो, स्तोत्र म्हणतोय, दिंड्याला जातोय, तीर्थाला जातोय, आम्हाला का समाधान? माळा घालतोय, वर भजन पण करतोय, पण मी तूपणा काय जात नाही. काय आणि मी तूपणा जाण्यासाठी तर परमार्थ आहे. एका गावामध्ये दोघे भाऊ आनंदानं राहत होते. आठवड्याचा बाजार होता आणि आठवड्याचा बाजार असल्यामुळं धाकटा भाऊ म्हटला, दादा मी बाजारला जातो आणि पोरांना
आंबे पण आणतो येताना. म्हणलं त्या मोठा भाऊ म्हणतोय मी तुपांवर सांगतोय, मी पणाची करा बोळवण, नुसतंच आपण म्हणतोय, अंमलबजावणी होत नाही आपल्यातून, नाहीतर आपण पण सुखी होणार लगेच. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा बसतोशी. गेला, परत आला, भाजीपाला घेऊन बरोबर आंबे आणले. वरती गच्चीवर असा मोठा भाऊ होता, त्याला अंगणातलं दिसतंय सर्व, ऐकायला येतंय. हे आला म्हणले या पोराने टाळ्याच वाजवायला सगळं, आता आपल्याला खाऊ मिळणार. काय खाऊ घ्यायसाठी लहान मुलांना काय पाहिजे, बाकी तुमचं काय नको, खाऊ आणि प्रेम. काय टाळ्या वाजवायला लागलं. आला पुढे मुलं आला, हा मी तुमच्यासाठी आंबे आणलेत, मी तुपानावर सांगतोय, आपल्याच ठिकाणी एवढं होतंय, दुसऱ्याच्या ठिकाणी सोडून द्या. फार्मार्थ करा तर शुद्ध करा, थोडं करा पण चांगला करा. आले वर भाऊ ओकतोय, ऐकतोय पण. 2 आंबे काढले, 2 आंबे काढले पिशवीतून, आणि 2 मुलं धावत आली. ते एक त्याचा मुलगा आणि एक भावाचा मुलगा. काय एक त्याचा मुलगा आणि भावाचा. आता भावाचा होता तो ह्या बाजूला होता, आणि याचा होता तो या बाजूला होता, आणि ह्याच्या हातात मोठा आंबा आला होता या हातात, आणि छोटा आंबा आला होता थोडासा कमी या हातात. आता त्याच्या लक्षात आलं, अरे मोठा आंबा भावाच्या पोराला जातोय. तुमचं नाही सांगत, आपल्या जीवनात नाही घडत असं. आपण लई शहाणी माणसं आहेत, तुम्ही पण करतच नाही, आपलं दुसऱ्याचं करतच नाही. आणि लक्षात आलं, आता हा मोठा आंबा आपल्या मुलाला मिळाला पाहिजे. भावावरून बघतोय. हा म्हटलं आता 1 मिनिट, तुम्हाला आता आंबा द्यायच्या अगोदर मी तुम्हाला जादू दाखवणार आहे. काय तुम्हाला आंबा द्यायच्या अगोदर जादू दाखवणार आहे. तुम्ही डोळे झाका, तुम्ही डोळे झाका, आणि मी म्हटलं की उघडायचे. डोळे झाकले मुलांनी. मुलं ऐकतात ना हो, की आता आंबा मिळायचा आहे. लगेच ह्या हातातून हा आंबा घेतला, या हातात हा आंबा, मोठा आंबा इकडे गेला, छोटा आंबा तिथंच राहिला. हा उघडा डोळे, या घ्या. मुलांना आंबे दिले. पण हे सर्व प्रकार भाऊ पाहत होता, ऐकत होता, कानानं ऐकलं. अरे 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 अरे, त्यानं सर्व पाहिलं होतं. मोठा आंबा ह्याच्या हातात आहे, हे स्वतःच्या मुलाला देण्यासाठी हा मुलांना फसवलं की जादू दाखवतो म्हणून. तो दुसरी दिवशी म्हणला धाकट्या भावाला, बंधू उद्यापासून मी वेगळा राहणार आहे. मनात म्हणला हा असाच वागत राहिला तर माझ्या पोराला रस्त्यावर आणील. द्वैत्य हरिपाठ म्हणून थकलो आपण. द्वैत्याची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कीर्तन कैसे घडेल ना आम्ही. हा द्वैत्य घालवायसाठी ना आमचं जैसे थे परिस्थिती. का आम्ही फक्त विचार करत नाही त्याच्यावर. तुमचं गाव तर खरोखरच काय म्हणतात त्याला, सन्मार्ग आहे, त्याच्याशिवाय हे चाललं नाही. चांगलं आहे. हा मग भगवंत म्हणतात, जे मला जशा भासतात तसं मी त्यांना सुख देतो, शांती देतो, त्यांना समाधान देतो, सर्व काय. पण कसे, जशी देणावळ तशी दोनावळ. एक बाई कंजूस होती, पैसा भरपूर, पण खर्चाच्या नावानं दानतच नाही. असतील जगात माणसं काय अशी. ब्राह्मणाला तिला काहीतरी अडचण मोठी निर्माण झाली नाही, मनाला रात्रंदिवस चिंता करत होते. कसल्याच गोष्टीला अडचण नाही, पण चिंता करत राहिली. शेवटी माणूस कुठं जातोय. काही लोक देवरशाकडे जातात, काही लोक भक्ताकडे जातात, काही लोक काय भटजीकडे जातात. म्हणे काका मला अशी अडचण आहे, पण मला काही त्यामुळे समाधान नाही. म्हणजे आता त्यांचंही तेच असतं. म्हणे ताई तुम्ही काय करा, रामायण एकदा वाचून घ्या. काय रामायणाचं काय करा, पारायण करा. अहो पण मला वेळ आहे का, पैसा असून वेळ नाही.
काय, आणि हे समाधान तर पाहिजे. तुम्ही रामायण करा, पण इतका वेळ मला कुठे आहे? कुठल्याही ब्राह्मणाला सांगा म्हणे तुम्हाला. बर, ब्राह्मणाकडे गेली. आता तरी सरळ व्हावं का नाही? आपलं काम करायचं, आपल्याला समाधान मिळवायचं आहे. 4 पैसे गेले तर गेले, नाही चमडी जायला की दमडी नाही जायला. म्हणे गेली, काका मला रामायण श्रवण करायचं आहे, म्हणजे सप्ताह करायचं आहे तुमच्यामधून, सर्व रामायणाचं मला श्रवण करायचं आहे. म्हणे ताई राज, पण 500 रुपये लागतील. पूर्वीचा काळ 500 रुपये सांगितले. रामायण तुम्हाला कथा ऐकवायची आहे ना. म्हणजे दशरथाला जीवन गेलं, त्याला शाप मिळाला, त्याला मुलगा झाला, त्याला 4 मुलं झाली. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी नावं ठेवली. ते सर्व इतिश्री शेवटपर्यंत राज्याभिषेक झाला. एवढं रामायण, केवढं मोठं ग्रंथ आहे तो. त्या बाईला वाटलं एवढा मोठा ग्रंथ, एवढं वाचायचं, ह्याच्यासाठी 500 रुपये खर्च करायचे आणि लाखो रुपये पडून, आणि मला शांती नाही, आणि शांती मिळवायसाठी हे करायचं आहे. मग आपलं नाही सांगत बरं का, हे गोष्टीतलं सांगतोय. गेले, काका मला रामायण संपूर्ण काय करायचं आहे, वृत्त, तेव्हा तुम्ही मला हे करा. बरं म्हटले, हरकत नाही, पण रामायण त्याने सांगितलं 500 रुपये पडतील. काका एवढं कसे काय हो, एवढंसं काम छोटंसं, आणि त्याला तुम्ही एवढी रक्कम सांगताय. हां, बरं तुमचं म्हणणं काय? म्हणली जास्तीत जास्त 100-150 दिन. आता तो म्हटला मोकळंच बसून आहे आपण, ते तरी का सोडा. म्हणला करेल, पण तो पण डोकेबाज. तो म्हटला चालेल. मग झाले. दुसऱ्या दिवशी गेला, सर्व पूजापाद्य केली, तिथे मांडला ग्रंथ आणि सांगायला सुरुवात केली. दशरथ राजा, त्यांची मुलं, त्याचं लग्न, काय कौशल्या, सुमित्रा, काय असेल ते, आणि कोण बस सर्व बायका, राज्य झालं. आता ब्राह्मणाने सुरुवात केलं. हुशार ब्राह्मण. ब्राह्मणाने कसं सांगितलं माहिती का रामायण? सप्ताह केला कसा? तिला एका झटक्यात, एका दिवसात आणि एका तासात झटकाच केला पुरं. म्हणलं दशरथ नावाचा राजा होता, त्याला 3 राण्या होत्या, त्याला 4 पोरं झाली, त्यांची नावं अशी अशी ठेवली, त्यांची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर तो याला शाप दिला रामाला. 12-14 वर्ष, 12 वर्ष तप मनात गेला. तिथं लढा, त्याची बायको पळवून नेली सीता, आणि पुन्हा युद्ध झालं आणि रावणाला खतम करून त्याला सीतेला सोडून केली. राम आले, राज्याभिषेक झाला आणि सर्व प्रजा आनंदमयी झाली. झालं पुरं. रामायण काढा 150 रुपये. आणि म्हणे काका एवढं मोठं तुम्ही 1 तासभर पण नाही सांगितलं, आणि तुम्हाला 150 रुपये. टाका पुरतं रामायण. जशी देणावळ तशी दोनावळ, भक्ती अशी असते. बरं द्यायचं आहे काय? जे द्यायला पाहिजे ते आपण देतच नाही देवाला. आपलं जे भाव आहे तो द्यावा लागतोय. भाव बळे आकळे, एरविना करतळे आवळे. तसं आहे ना. द्वैत्य जायला मागत नाही, आणि द्वैत्य वरडून साधू संत गेले, ऋषीमुनी गेले. शेवटी माणसाचा जन्म कशासाठी आहे याचा शोध घेतला पाहिजे. याच्याने पाप पुण्य समसमान झालं. त्या वेळेला मनुष्य देहाची निर्मिती झालेली आहे. काय, आणि ही निर्मिती पाप पुण्य समसमान झाल्यावर हा जीव जन्माला आलाय. तुम्ही आम्ही कशासाठी जन्म दिलाय? देवाला ओळखण्यासाठी. आपुला ते देव एक करून घ्यावा. मग आता ते काम केलं जाते का आपल्याकडून? खा पी मजा कर, मेलं गेलं कुणी बघितलं काय?
काय पूर्वी आम्हाला लय मजा यायची. खेडेगाव फिरायला गेलं ना, काय बोवा झाला म्हणजे काय त्याला इमान येईल आणि आम्ही काय तिरडीव जाणार आहे का? किती अज्ञान. आता इतकं आपलं पुढं झालंच, एवढं विज्ञान पुढे गेलंय, लहान मुलं सुद्धा. आणि आपली इतकी संस्कृती श्रेष्ठ आहे काय की रोकडा हिशेबाई इथं तुम्हाला समाधान लगेच आहे. वाटप आहे उभा भेटीची आवडी. काय कृपाळू तातडी. अरे पांडुरंग किती लांब आहे का? बरं आता थोडंसं असं वळा. देव कुठं सांगितलंय शास्त्रानं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. मला तर अजून कळलं नाही, पण तुमच्याकडून समजलं तर बरं होईल. देव कुठे सांगितला? बोला की. अरे मोठे चिंतन करतात, साधना करतात, आणि देव कुठे आहे सांगत नाही. कुठं करता मग? मुसलमानांचा जसा अल्लाह मशिदीमध्ये प्रार्थना स्थळ आहे बघा, ठिकाण आहे अजिबात, तसं आपलं प्रार्थना कुठं करायला सांगितली? देव कुठे आहे? बोला की. सोपानी सरळ हितली जाणती माणसं आहेत बाबा. हा, देव कुठे सांगितला? अहो हृदयात सांगितलंय ना. भजन म्हणताय रात्रंदिवस. कसं आहे, हा जर मेळ बसत नसेल तर कसे समाधान मिळेल? हा, देही पंढरी आत्मा पांडुरंग. देह पंढरी आहे ना, मग चालत असे हे चालतंय शरीर कधी? हा, बोलवता कोण आहे? आता थोडंसं आपण थोडंसं सोप्या भाषेत बघूया, वेदांताच्या नाही. तुम्ही इथे सर्वजण आलात, मी पण आलो. जिवंत होतं म्हणून आलो का? बोला की. अरे वा, कबूल आहे. एवढी तर इथपर्यंत आलो आपण. आता उमरट्याच्या आत जाऊया. हा, देह पंढरी आत्मा चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवीत हरिवीन. मग आता बोलतय कोण? बोला की. अरे बोला ना. तो कमाल झाली. मी तर मला प्रश्न पडला होता तुम्हाला सांगावं कसं, पण धाडस केलं आपलं. हा, आता बोल. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. साळुंकी भजन म्हणणारा भजन म्हणतो, ऐकणारा ऐकतो, पण हे बोलतो कोण? जिवंत माणूस भजन म्हणेल का मेलेला? बोला की. शाबास, इथपर्यंत तरी आलो आपण, हरकत नाही. मग आता चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरिविन. मेलेल्या माणसाला डोळे असतात की नाही? बघतो का? कान असतात की नाही? ऐकतो का? त्याला वाईट वाटतं का? माणसं रडतात आपल्यासाठी. हा, नाही तुमच्याकडे नाही, आमच्याकडे लय रडतात माणसं. कमाल झाली. अरे एवढं ढळढळीत आपण वागतोय, अंगावर काटा येतो. माणसं कशी बेफिकीर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी वर्णन आलंय. ज्ञानेश्वरी वाचून मला झालीच नाही अजून. मी रात्रीच सरांना सांगितलं, 3 अध्याय झाले. आपल्या नावावर सप्ते चालतायत आणि आपल्याला ज्ञानेश्वरी अजून अखंड वाचली नाही. नामाचा प्रताप आहे, सद्गुरूंच्या कृपेचा आहे. मग वस्तुस्थिती जाणायला किती सोपी आहे. आणि कीर्तन तुम्ही हजारो ऐकली असतील, शेकडो. आपुला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. आणि देव सांगितला करायला आपल्याला. बरं, त्याचं ठिकाण देही पंढरी आत्मा हा विठ्ठल. कुठं? आतमध्ये आहे. आपण फिरतो कुठं? प्रामाणिकपणानं सांगायचं, जाऊ द्या तुमच्या आपल्या काटलं भरणार आहे का कोण? तेव्हा आपण खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं करून टाकणं. मग आता देव कुठं सांगितला? शाबास, धरला पंढरीचा चोर गाळा बांधून, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला आतमध्ये. आपण फिरतो कुठं?
तीर्थात. मग हे कशासाठी केलंय? त्या आतमधला त्याचा मेळ घालायचा आहे. तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आयुष्य गेलं. काळ सावधान व्हायला पाहिजे. आपण संतांनी काय केले हो? रात्रंदिवस चिंतन केले. एक गावो आम्ही विठोबाचे नाम. आपण भक्ती करतो पण काय एका ठिकाणी नाही, एक मेळच नाही. काय संतांनी केलं? पूजा अर्चा केल्या का कुठं बसले का काय? पर तुम्हाला ऐकून असाल, जाणती माणसं आहेत तुम्ही. तुकाराम महाराज देहूचे, देवाचं नाव घ्यायला कुठं जात होते? बघू कोणी कुणाला माहिती आहे का? हा, कुठे जात होते? भंडारे डोंगराव. वा 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 वा. काय शिकलो आपण त्यांच्याकडून? गावात विक्षेप नको, हे नको. म्हणून एकाग्र चित्तानं बसलं पाहिजे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा आळवावा. न लगते सायास जावे वनांतरा. काय आहे ही प्रापंचिक माणसं? तुमच्या आमच्याकरता संतांनी उठाठेव केली. तर जपी आहेत, तपी आहेत, गोसावे आहेत, काय तपोनिधी असतील ते त्यांचं कल्याण करून घेतील. एकांतात घरदार सोडतील, बायका पोरं सोडतील, प्रपंच सोडतील आणि एकटेच आहेत असे मला साधू खूप भेटलेत. आता काय मी त्या बाबतीत भाग्यवान ठरलो सद्गुरूंच्या कृपेनं. सर्व मोठे मोठे संत म्हणजे जटा वाढवलेले हे, आणि त्यांनी मिळवले तेच आपण मिळवले प्रपंच करून. सद्गुरूची का सोडली नाही मात्र. मग अशी अभंग कुठला तरी तुम्ही म्हणत होता सद्गुरूचा. हा, गुरुचरणी ठेविता भाव, आपाप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे. काय आणि काय काय बारा भानगडी करायची गरज आहे का? संतांनी केलेलं एकच की एक गाव आम्ही विठोबाचे नाव, तो सर्वस्वी आहे सर्वांच्या ठिकाणी. बर, आता अडचण मोठी आहे. थोडी ज्ञानी माणसं भांडतात एकमेकाशी, त्यावेळेला मला वाटते मोठ, कारण आम्हाला ज्ञान झालंय असं समजून आम्ही वागतो. असतो अज्ञानीच. ज्ञानाची लक्षणं आहेत. समबुद्धी येते. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समान बुद्धी येते. समत्व पाहतो. म्हणजे तो सुख आलं तर हुळून जात नाही, दुःख आलं तर कष्टी होत नाही. काय म्हणजे स्थित प्रज्ञे ज्याला म्हणतात. मग आपण त्याला ऐकायचे नाही का? पण ऐकतो कोण? संतांचं. संतांना आम्ही आदर देतो, फोटो लावतो, हार घालतोय, पण त्यांच्या बोधाचा अजिबात विचार आपण करत नाही. म्हणून आपण दुःख भोगतो. एवढं करून का माणसं तीर्थयात्रेला जाऊन सुद्धा सुखी होत नाही? मी स्वतः मला नेलं बाबा, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी वृंदावनला नेलं. तिथल्या पुजाऱ्याने सुद्धा अनुग्रह घेतला हिंदीमध्ये. तिथं तुम्हाला रात्री सांगितलं ना, काशीला गेलो, दर्शनम पंथाचे आखाडे. हे आपला छंदच आहे. ही साधी माणसं आपल्या ह्याचं कुठं काय करत असतं? ही मांड आपण लोक ज्यांनी आयुष्य घरदारावर तिळांजली दिली, जे फिरतायत बाहेर, घराचा संबंध नाही, सर्व उपाध्या टाकल्या आणि तिथं जे मिळवलं तेच आपल्या संतांनी मिळवलं आणि तेच आपल्याला मिळवायला सांगितलंय. घर सोडलं म्हणजे परमार्थ होतो अशातला भाग. वनिता सांडुनी वनी जाई, वनी वनिता चिंतून राही. एकनाथ महाराज भागवतकार सांगतात, बायको सोडून जंगलात जातो, डोळे झाकतो, पण पुढे येते बायको. तिचं कसं चाललं असेल? तिला कोण मदत करत असेल का? वेळेवर हे होत असेल का? डोळे झाकलेत की. तसल्याला अनुकरण करायचंय? अरे थोडं करा, पण मनापासून करा. काय कशाच्या जीवनात हाय काय? कधी श्वास पडल बंद सांगता येत. अभिमान कशाचा धरायचा मग? पण कुठं तो छातीला वाळूच चालून चालतोय. मला काय कमी समजता का? अरे बापरे, काय कमी? अरे देवाधिक गेले, इथं शिल्लक नाही राहिलं.
ते म्हटले एवढ्या याच्यात एवढंच करून घ्या, तुम्ही अविनाशी तत्वाला भेटा, म्हणजे देवाच्या तत्वात मिसळा, तुम्हाला जन्म मरण नाही त्या तत्वात. मग त्याला हरिपाठ आहे त्याच्यावर केवढा मोठा आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. गळ्यात माळा घातल्या, जप पण करतोय, त्या हरिपाठाचा अर्थ सुद्धा जीवनात नाही. काय त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुणात मोडणार आहे तेवढं टाकायचं आहे, त्रिगुणात मोडणार आहे ते त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आता त्रिगुण नाही का, रज तम सत्व, हा माणूस चांगला. कशावर म्हणतो आपण, रोज देवळात जाते, पाया पडते, पूजा करते, काय ध्यानधारणा करते, काय असेल ते माणूस सात्विक आहे बरं का. रजोगुणी खावं प्यावं मजा करावं, मेलं गेलं कुणी बघितलं. काय तमोगुण्याला तर काय विचारात घ्यायची गरजच नाही. काय आणि आपल्याला आपल्याजवळ ते भरलून पहिलं जन्माला हळूहळू वाढत वाढत चाललो आपण, मोठं मोठं कळायला लागलं तसे ही मंडळी आपल्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरी काढा, लय अवघडात शिरायचं नाही हो. ज्ञानेश्वरी काढा, ज्ञानेश्वरी हे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता काय सांगते, कुणाचं युद्ध आहे, कौरव पांडवांचा आहे. कौरव म्हणजे आसुरी संपत्ती आणि पांडव म्हणजे दैवी संपत्ती. दैवी संपत्ती ही कमी मेजॉरिटीनं 5 पांडव आणि तिकडे 101. मग आपल्याकडं तुम्हाला म्हणायचं आहे का आपल्याकडे रामायण नाही म्हणून? आपल्या शरीरात रामायण आहे, आपल्या साधू संतांनी सांगितले, आपल्या अनपढ माणसांनी सांगितले. पण आमच्या ठिकाणचं अज्ञान इतकं आहे, हे आपलं काम आहे का? साधू संत कुठं, आपण कुठं? कपाळावर हात मारून घ्यायची पाळी येते. अरे फक्त संतांच्या संगतीत बसन, कळून घे आणि त्याप्रमाणे कर, तुझ्या ठिकाणी अनुभव येईल. काय आपण कंसाला घेऊन राज्य करायचं, मथुरा बनवली, पण गोकुळ नाही होता येईल. कंस म्हणजेच अहंकार, मीपणा. काय कंस म्हणजे अहंकार आहे, रावण म्हणजे अहंकार आहे, असं शास्त्र उघड उघड सांगतंय. कुणी काढावून बघावं, द्वैत्यात गेल्याशिवाय भक्ती घडत नाही. तुम्ही वेदांत सांगा नाहीतर काही सांगा, साधू संतांनी नामस्मरण केलं, त्यांच्या मस्तीत राहिले, आत्मानंद लुटला आणि तो लोकांना दिला. आम्ही संतांचं ऐकतच नाही. द्वैत्यावर सांगतोय सर. समर्थ रामदास महान संत होते. आतापर्यंत मी या मार्गात पडेपर्यंत तोपर्यंत समर्थांना संत ही पदवी नव्हती. लोक म्हणे ते राजकीय होते, ते असं होतं. आता मानावं लागलं का? त्यांच्या ठिकाणी जी लक्षणं संतांची काय ती द्यायला लागली. त्या काळचा एक काळ होता तसा, छत्रपतींना सल्ले देत होते. काय त्यावेळेला काळ अत्याचार होते. मग समर्थ रामदास मनात आलं, आपण प्रभू रामचंद्रांचं कीर्तन करतो, चिंतन करतो, प्रभू रामचंद्र आराधना करतो, आपण एकदा तरी पंढरपूरला जाऊन यावं. कारण पंढरपूरचं विठ्ठलाचं मुख्य स्थान कोणचं आहे? पंढरपूर. त्याला महत्व आहे, त्याला कारण आहे. पुंडलेकाच्या भावार्था गोकुळाहून येता झाला. काय आता थोडं तुमच्या लोकांना हाय का नाही माहिती पुंडलिक कशाला म्हणतात? मन पुंडलिक आवरुणी धरा, अभंग आहे त्याच्यावर. निघाले समर्थ रामदास, प्रथमतः तुमच्या जेजुरीला पाया पड, खंडोबाच्या. आपल्यासारखा काय म्हटलं असता, थोडंसं ज्ञान झालेला वरपांगी, काही कशाचा कशाला मागून नाही. अरे देव पाहण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. व्यास दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. अनुभवाचा प्रांत आहे. काय सगुण सुद्धा दर्शन होतं, पण ते तात्पुरतच होतं. मग देव जेजुरीला गेले. खंडोबा
म्हणजे शंकराचा अवतार आहे. तिथं दर्शन घेतलं, पंढरपूरला गेले. पण मनात सारखं यायचं, आज अयोध्येत असतं तर, कारण आमचं अधिष्ठान आहे ना ती. अजून सुद्धा गुरुवरून भांडणं चाललीत. मला नवल वाटायला लागलं अलीकडं. गुरु एकच आहे या जगात. शाश्वत तत्वाला गुरु म्हणतात, सच्चिदानंद म्हणतात. मज हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरो, म्हणून आत्या धरू विवेकावरी. काय आहे मग त्या गुरूंचं शरीर सुद्धा ब्रह्मरूप होतं. पण नको ती वेळ. काही लोक भजनात अडकले, काही कीर्तनात अडकले, काही कशा संप्रदायात अडकले, काही मठात अडकले, काही कशात अडकले. अरे देव राहिला बाजूलाच. म्हणजे ज्यांचा व्हायचा असेल देव, पण आपल्याला संतांनी काय सांगितलेलं एवढा विचार झाला पाहिजे ना आपला. आम्हाला नको काय, कुणाचंच काही नको. आमच्या पूर्वीच्या संतांचे बोध अनुभवी. मग खंडोबाचं दर्शन घेतलं आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या ह्याच्यात आले पंढरपुरामध्ये. आणि पंढरपुरामध्ये आले, आंघोळ केली. पण मनात यायला लागलं, माझे प्रभू, माझं दैवत अयोध्येत, हिथं विठ्ठलाचं दर्शन होणार. देव एक हे कळना मला अजून. राम, तुकाराम, गणपती, विठ्ठल ही एक आहे. हो वेगवेगळं आहे, काहीच नाही, तत्व एक आहे. आंघोळ केली, दर्शनाला घाट चढले, महाद्वारामध्ये आले. महाद्वारामध्ये आल्यानंतर पांडुरंग म्हणतायत रुक्मिणीला, अगं एक महान संत आलाय आपला. कारण संत हे आपले आवडते, जीवलग आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे, संतामुळे देवाची किंमत आहे. लक्षात ठेवा, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. काय म्हणे महान संत आलाय, आपला भक्त आहे. पण मला वेगळा समजतो, रामाला वेगळा समजतो. द्वैते राहिलेच की. मग म्हणे काय करायचं, तू हो सीता, मी होतो राम. विठ्ठलानं सांगितलं, तू हो, मी राम होतो आणि तू सीता हो. एका क्षणात ती आदिमाया शक्ती आहे. हो, ह्या मावल्या सुद्धा आदिमाया शक्ती आहे. तुमच्या डोक्यात यायचं नाही, माझं पहिलीच वेळ आहे, खोलात मला जास्त जायचं नाही. पण इथं काहीतरी अध्यात्माचा प्रचार आहे म्हणून थोडंसं सांगावं. सरांच्या सारखी माणसं हे आहेत. हां, तर हा विषय काय चालला होता, महत्वाचा सांगतोय. पुन्हा दुसरे हे सांगणार नाही कुणी. हा राम, विठ्ठल म्हटले, मी राम होतो, तू सीता हो. एका क्षणात सीता झाली. ह्या आतल्या गाभाऱ्यात गेली. काय गरुड खांब ओलांडून. गरुड काय भक्ती करणाऱ्याने लक्षात ठेवावं, थोडं घेता आलं तर घ्यावं. गरुड हनुमंत म्हणजे विवेक आणि वैराग्य आहे. आपण आरतीत पण म्हणतो ना, गरुड हनुमंत पुढे उभे राहते. आम्ही पण लहानपणी असं धरायचं, माणसं मोठी उड्या मारायची कान धरून, आम्ही पण मारायचो. पण कळलं आता काय विवेक आणि वैराग्य आहे ते. मग आतल्या ह्याच्यात गेले आणि आतल्या गेल्यावर पाहतोय तो प्रभू रामचंद्र, सीतामाई. स्वतःला प्रश्न पडला, मी अयोध्येत आहे का पंढरपुरात आहे. मी तर आलोय पंढरपुरात, पण हे कसं शक्य आहे. इथं विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, आणि इथं माझा राम कसा. अयोध्येत राम आहे. स्वतःला चिमटा काढला, पाहत राहिले. देवाचीच करणी, नारळाच्या हात पाणी. त्यानं लगेच विठ्ठलाने रुक्मिणी दर्शन दिलं. अरे आता तर राम आणि सीता होते, आणि तेवढ्यात काय झाले, विठ्ठल रुक्मिणी. आणि मगाशी दिसला तर भास होता का, पुन्हा राम आणि सीता. डोक्यात फडदिशी प्रकाश पडला. आपल्याला 1760 गोष्टी सांगून किती सांगा, आम्ही ऐकायला तयारच नाही, अशी आमची अवस्था. काय करायचं आहे लोकांच्या हिंदे. आपला एक एक क्षण जातो जीवनातला. रुक्मिणी आणि पांडुरंग
कळून चुकलं, राम आणि विठ्ठल एकच आहेत. अनुभवाचा अभंग त्यांनी लिहून ठेवला. सर्व म्हणत नाही पण जेवढं आठवलं तेवढं. येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केले वानर दळ, येथे जमविले गोपाळ, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केली सीतामाई, येथे राई रुक्माबाई, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे. आणि कसले चरण, पण शेवटच्या चरणात अनुभव सांगतात बघा कसा. रामदासी जैसा भाव, तैसा होय पंढरीराव, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे. काय केलं संतांनी आपल्याला कमी, सर्व सांगून ठेवले. पण गुरुवचनी विश्वास ठेवा आणि संतांनी सांगितलेलं मार्गदर्शन हे लक्षात आलंच पाहिजे. आपण करतोय ना, जे करू मनाभावे करायचं. बरं, तुम्ही अशी एक शंका राहील जाता जाता, आम्ही मग इतर देवांना जावं का नाही. आमचे आजे वडील पण जे जात होते, तुम्हाला अर्जुना सर्व ठिकाणी तू तुझे कुळाचार पाळ. ज्ञानेश्वरीचे जसे पूर्वज करत तसं कर, पण सर्वात एक आहे असं मान. काय एक आहे. एक श्रीमंत माणूस होता. एक कसा आहे सांगतो. श्रीमंत माणूस होता, खंडोबाचा भक्त होता. सोनाचा खंडोबा त्यानं 4 तोळ्याचा केलेला, सोन्याचा. श्रीमंत माणूस होता. खंडोबा अतिशय प्रेम. मग आता खंडोबाला शिवविलासच घोडा पाहिजे ना. घोडाही सोन्याचाच 4 तोळ्याचा. हे गेलं 4 तोळ्याचा घोडा, 4 तोळ्याचा खंडोबा. आता दुष्काळ पडला, सर्व घरातलं सर्व संपलं. आता काय करायचं प्रश्न पडला. जीवन तर जगलं पाहिजे. बायकोनं सल्ला दिला. कोणाचा नाही सल्ला ऐकला तरी बायकोचा ऐकतोच माणूस, असा अनुभव लोक सांगतात मला. काय म्हटलं, आहो असं करा ना, नाहीतर आता देव काय पडूनच आहेत की, पुन्हा आपलं दिवस आले तर आपण दुसरे करू, पण आता अडचण काढून टाकू. ठीक आहे म्हणे. सराफाच्या दुकानात गेला. म्हणला हे मला देव मोडायचे आहेत. देव मोडता येत नाही, देव विकता येत नाही, काहीच नाही करता येत. सुखाचा सागर आहे तो. काय देव आणता येत, आणता कसा, आपण चुकीची कल्पना आहे. आपला पहिलाच आहे देव. आणावा लागत. तुम्ही विहीर पाडता, शेतामध्ये पाणी लागतं, पानाडे आणून घालतो का? पहिलंच असतं, फक्त आपल्याला कळत नाही कुठं पाणी लागतंय ते. काय पानाड्यानं पाणी दाखवलं, ते पहिलंच होतं. बरं, पाण्यासाठी 60-70 हजार रुपये खर्च केले, विहीर पाडली. म्हणणं किती योग्य आहे? 60-70 हजार पाण्यासाठी? एक छदा मी खर्च करत नाही आपण पाण्यासाठी. वरचे दगड, माती, मुरुम काढायसाठी पैसे खर्च केले. पाणी पहिलंच. हां, तसा देव पहिलाच आहे ना. तुमचं अज्ञान सारण्यासाठी हे करा ना. पण संतांच्या बैठकीत बसायला वेळ कुठं मिळतोय? जीव तोडून. पण हसवणारा बुवा अलीकडे टीका म्हणून अजिबात बोलत नाही. आमचं घोडं नडलंय काय? एवढे खर्च करतायत माणसं, लाखो करोडो रुपये, एका कोटी एका जिल्ह्यातले जात असतील. सप्ते चाललेत, कीर्तनं चाललीत, प्रवचनं चाललीत, दिंड्या चालल्यात, वाऱ्या करतायत, पारायणं करतायत. माणसं आमची सुखी का होत नाही? मला विचारतात काही लोक.
म्हणलं आता काय अवघडच आहे सांगणं. पण हा हे माणसाला कळलं, संतांनी काय केलं ते आम्ही केलं तर आम्हाला पण सोपं आहे. तुका म्हणे सोपे. अरे काय तुमच्या कीर्तनं चालतात त्याच्यात हे प्रमाण घेतात ना. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शान तो धनी घेत असे, शान तो धनी घेत असे. काय हा ऐकणाऱ्यांचं पाठ झाले पुढं. पगडीवाला का असं ना साधा माणूस होत ना, लिहिता वाचता नाही येणारा, त्यांची कीर्तनं पाठ झाली. बुवा चुकला त्याला सुचना की माणसं म्हणतं काय बरं ते बरोबर सांगतो पुढचं. इतकं तोंडपाठ झालं लोकांचं. का सुधारणा का होत नाही? खरी कारण हे आहे, आम्ही याचा विचार अंतर्मुख करतच नाही. आणि काय अवघड काहीच नाही. ह्याचं कशाला आपली आपण करा सोडवणूक. संसारात बंधन तोडा वेगळे. कुणासाठी करायचं नाही. आपला शेवटचा क्षण आत्तापर्यंत सांगता येईल. मी जीवन कसं जगलो, लहानपणी कसा होतं, तरुणपणी कसा होतो, वयस्कर, पण पुढं उद्या काय होईल थोड्या वेळानं. संतांचं वाक्य आहे, प्रमाण आहे, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. पण मी तर अलीकडे असं म्हणायला लागलोय, कोण क्षण येईल कैसा नाही देहाचा. अहो आता आमच्या बरोबर चहा पिऊन गेलं घरी म्हातारं, आणि राम म्हटलं आमच्या बरोबर बोलत होतं आणि घरीच गेलं. काय कशाच्या धुंदीत आपण आहे. मी 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 बकऱ्यासारखं मरेपर्यंत मीचा शोध करायचा आहे. मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. देव पाहायशी गेलो ते देव छून विटेलो. तू का म्हणे धन्य झालो ना आज विठ्ठला भेटलो. काय मी देव आहे हे कळतंय. आणि मग आपल्यातला देव कळला की सर्वातला देव कळतो. तोपर्यंत कळणार पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. माझ्यात आहे ते जगात आहे. याच्यात काय नाही जगातलं. ब्रह्मांडात आहे ते सर्व इथं आहे तुमच्या याच्यात. पण ह्याला लई शोध पुस्तकं वाचायची गरज नाही ना. वाल्या कोळी किती शिकलेला होता कोणी सांगताय का? काय करत होता वाल्या कोळ्याचा धंदा? काय होता बोला की मोठ्यानं. आय कॉन्ट स्पियर. हां स्पीक लाऊडली. माऱ्या जंगलला मध्ये खूप लुबाडणूक करायचं वगैरे. आता जंगलातला माणूस माऱ्या वाटमाऱ्या करणारा त्याचं वाटमाऱ्याच नाव आहे. हां मग आता तो ऋषी झाला. तुम्ही काय एखादं कोंबडं कापलं असेल, एखादं बकरं जास्तीत जास्त, काय नाही तुम्ही लायकीचे नाही का? तुम्ही लायकीचे आहे पण मनावर घेत नाही. अटक कुठं असतंय का? संतांनी सांगितलेले असं कुठं असतंय का? संतांनी सांगितलेले तर माना ना, आपलं नका मानू. पण संत सांगतात आपल्या जीवाच्या कल्याणासाठी. काय तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करा. आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. मग इतकं जवळ असून ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की अर्जुनाला प्रश्न पडला की देवा तू एवढा अलभ्य लाभ, म्हणजे देवाचे साक्षात्कार होणं, देवाचा अनुभव येणं आणि देव होणं, एवढा क्षयासारखा भाग्यवान हे जगातच नाही कोणी. आणि एवढा अलभ्य लाभ असताना ही मृत्यू लोकातली लोक कशी रे हे तुझ्यापासून दुरावतात? कारण मृत्यू लोकातली लोकांची तपासणी केली तर असं आहे, ही माणसं इतकी लालची आहेत, एकत्र पैशा करतात, जळत्या घरात उडी घेतील. माझा पैसा गेला त्याच्यात काय तरी काढतील, अंग भाजल, मरून जाऊ, काही नाही. मग इतकी लालची माणसं. आणि देवासारखा महालाभ पद्मलाभ जोडला, तो असला महालाभ ही माणसाच्या हातून कसा सुटतो? कसा प्रश्न सुंदर आहे. अरे म्हणे त्यांनी फक्त एकच करायचं आहे, पाठमोरं व्हायचं थोडं, इंद्रियांच्या
पाठवर दशे इंद्रियाचा एक मेळा केला, एक तत्व कळा दाव्यारी. 10 इंद्रिय आणि मनाच्या ताब्यात आहेत. हाच दशरथ आहे. दशरथाला मृत्यू कसा येतो तुम्हाला माहिती आहे. अतिशय शूर होता, वीर होता, खोर, सर्व गोष्टी खऱ्या. पण पुत्र पुत्र करून राम जरी असला तर रामच, पण राम राम करून तडफडत मारावं लागलं. दशरथ 10 इंद्रियांच्या अधीन असणारा तो दशरथ. मग आपण कोण आहे ते आपण ठरवा. काय 10 इंद्रियांच्या अधीन असणारा तो दशरथ. मग आता रामाला वनवासाला धाडलं कोणी? दशरथानं. आपल्या रामाला का धाडलंय कोणी वनवासात? चाललंय भजन. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, मिसरूनी गेले खऱ्या देवा. सुखासाठी तर करतायत माणसं रात्रंदिवस कबाड कष्ट, पण त्याच्यातून सुख मिळत नाही. का मिळत नाही? तर रामचंद्र देवाची ताटातूट आहे. देव सदा जवळीच असे, देव सदा जवळीच असे, त्यासाठी जन हे झाले कैसे वेडे पिशे, शोध जाती देशोदेशी. संत अलीकडच्या तुकडोजी महाराजापर्यंत घ्या, तो गाडगे महाराजांच्या पर्यंत घ्या. काय आणि आम्ही एवढं करून सुखी नाही? संतांच्या बोधाचा विचार करा. बराच वेळ झाला असेल ना. आम्ही बिन ब्रेकची गाडी आहे, काय पाठ करून सांगायचं नाही का? सद्गुरू बोलतील तसं. पण तुम्हाला दिवसभर ही ताटलेली मंडळी, मला काय, मी 4 वाजेपर्यंत बसू शकेन. त्यांना सरांना माहिती आहे रात्री 2.5 तास कुठे गेले कळलं नाही. काय लागत नाही याला. आता सकाळ भगवंत वाचा त्याची. हा तो बोलतोय ना, आपण कष्ट कौशल बीच मी चांद बाई. अहो जिवंत माणूस नांगरट करील का मेलेला माणूस? हा शहाणी माणसं दिसताय तुम्ही, बरोबर सांगताय. हा जिवंत कोणामुळं? हा पण हा काय म्हणतो? मी केलं, मीच नडतोय ना. आणि मी कोण आहे करावा विचार. मी कोण आहे याचा शोध करायचा, की आपण कोण आहोत हे आपल्याला कळतंय ना. मग आपण कोण आहेत हे उत्तर मिळालं तर सर्व विश्वच ते आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. हा हरिपाठ चाललाय ना. थोडासा टाळ चुकला तर शेजारचा टाळ घालतोय डोक्यात. असा ठेका घालत. कुणाच्या घातला डोक्यात टाळ? सर्वा घटी राम देहा देही. बोला की कुणाच्या डोक्यात टाळ घातला? नाही लक्षात येत अजून. हरिपाठ चाललाय, हरिपाठ म्हणतोय सर्वा घटी राम देहा देही. पण नवीन असेल, चुकलं असेल टाळवा. पण ह्याचं लक्ष कशावर? टाळ चुकलास, टाळ घालतोय डोक्यात. कुणाच्या? रामाच्याच. पंढरपूरला तुम्ही जात असाल तरी गेला असाल. हा एकदा तरी गेला असेल पंढरपूरला. मोठी मजा वाटते. मी दडदडीत पंढरपुरात पण बोलतो. तिकडे 22 बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले तिथं पण. तेव्हा माणसं जागी झाली. तुम्हाला खरं सांगतो. आता गेलं थोडीशी प्रदक्षिणा करून माणसं येतात. काही लोक कळसाचं दर्शन घेतात. काही लोकांना हलताच येत नाही. काही गोपाळपुरापर्यंत लाईन. आणि वर आल्यावर मग मध्ये मध्ये थोडा शॉर्टकट काढतात. पाणी प्यायला गेलं म्हणून शीत आहे ना, गेला पुढं. मग ते शीत होतं मग करता करता. बरं ते भांडणं ती त्या मंदिरात सुद्धा भांडणं लाईनमध्ये. विठ्ठल भक्त, अरे बापरे, एवढ्या मोठ्या मोठ्या माळा त्यांच्या गळ्यात बघितल्या. म्हणलं भाऊ का भांडता हो तुम्ही? देवाचं हरिपाठ म्हणताय, देवळात आलाय का नाही ऐकायला काय? आणि वर आला की दिंडीत किंवा तुमच्या त्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या तळावर आला, राहुट्या मारतात ना, फट्ट्यानं दर्शन घेतलं. काय किती माणसांना तुडवलं ते सांगत नाही, पण फट्ट्यानं दर्शन घेतलं की नाही? कुणाला तुडवलो? अरे बोला की, आतापर्यंत सांगितलेलं वाया गेलं का? कुणाला तुडवलं? माणसाला तुडवलं म्हणजे कुणाला? देवाला.
देवाला तुडवून देव कर जन जहान चले उपराटे, झुटू को साप कैसा बेटे, पत्थर को तो सिंदूर लगाए देव कल्ला मोठे. ना देव के आगे नारियल फुटे, गोले गोले आपण खावे, देव के आगे नरोटे, जन जहान चले उपराटे. आपल्याला संतांनी असं नाही सांगितलं, असं सांगितलंय. सोपं आहे, सरळ आहे. असू द्या पहिलेच वेळ. आणि तुम्ही म्हणायचं आणखी दिवसभर आम्ही थकलोय, मला ह्याचा दल्ला ही नाही बरं का. काय नाही, 4-4 वाजेपर्यंत पाठी माणसं बसतात चौकडे आमचे. काय ज्या शिष्य लोक म्हणतात, तुम्ही शिष्य म्हणता ना, साधक लोक कुणी असो, मस्त. आज पठ्ठीचे काय कुणी कीर्तनकार झाले, कुणी प्रवचनकार झाले, ज्याच्या त्याच्या योग्यतेनं जे ते होतं. पहिलं संचित असतं तसंच घडतं. पण ह्याचा फक्त हे नाही, पण तुमचा विचार करावा लागतो. कारण शेतकरी वर्ग दिवसभर कुठले ना कुठले कुठली घरातली नडणार नाही, आणि बायका माणसं त्याच्यात जास्त म्हणजे त्यांच्यावर हे असतं. आणि आपण वैष्णव म्हणून घेतो आणि बायकांना किंमत देत नाही. दुर्दैवाचं भाग्य आहे वैष्णव. कारण का बाई गेल्या म्हणजे ह्यांनाच खुश करा असं माझं नाही म्हणणं. त्या खुश तर तुम्ही खुश आहे, तुमची जिंदगी जगन्माता आहे. तुम्हाला आता नाही जास्त खोला शिरत. चिदभक्ती म्हणतात, चित शक्ती, आत्मशक्ती, ती यांच्या रूपानं आहे. म्हणजे कुणी दुर्गाच्या रूपानं असेल, फक्त एकच आहे. म्हणजे ह्याच्यात शिरू नका. देवी एकच, आत्मशक्ती. आणि त्या आत्मशक्तीपासून बाकीच्या देव्या सर्व तयार झाल्या. म्हणजे एक बी असतं, त्याला वर 2 पान याला, पुन्हा 3, पुन्हा 4 अशा फांद्या फुटतात. तसे मग दुर्गा असो, लक्ष्मी असो, महालक्ष्मी असो, सर्व काय. आणि ते तुमच्या ठिकाणी हिथं. आता मी विषय टाळतो तो, बघू कधी योग आला तर. अरे तुम्ही नामस्मरण करता, इथंच तुमच्याजवळ बहुतेक पाहिजे तेवढं भांडार आहे, आणि जिवंतपणे बघता येतं. कष्ट करून मरतो आपण, पण आपल्या पदरात सुख मिळत नाही. आणि इथं तर खजिना आहे जवळ, आणि मग त्याला भक्ती मानतात. आणि ते सोडलं नको ते करत बसायचं, संतांचं ऐकायचं नाही. संतांचे फक्त फोटो लावायचे, आणि तुकोबासारखं कोणी झालं नाही, आणि ज्ञानोबासारखं कोणी झालं नाही. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण केलं तर मुखात नाम घ्यायला काय सांगितलंय? हरिबोला देता, हरिबोला घेता, दळता कांडता. नाम मुखानं नाम घ्यायला पैसा आहे का? मग संतांचं ऐका, आपल्या आयुष्याचं कल्याण करा. या वास्तूमध्ये जे याच्या पुढे हे यादव कुटुंब राहणार आहे, ते त्यांची मुलं सुनं बाळ काय असतील ते सर्वांना सुखशांती लाभो, काय त्यांची भरभराट हो, आरोग्य चांगलं राहो, एवढी प्रार्थना करून शेवट इथं पूर्णविराम करायचं आहे. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक घ्या, कुशाल वठवा. तुम्ही ऐका साधू संतांचे, सार्थक होईल तुम्हा जन्माचे. काही सांगू नका, काही बोलू नका, राम आठवा, तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक घ्या, कुशाल वठवा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.